फक्त 1 किलो तांदूळपासून इतके सुंदर आणि एवढे सारे पापड बनले आहेत. वर्षभराचं टेन्शन नाही आणि तळताच अगदी छान फुललेला आहे आणि दिसायला पांढरा शुभ्र झालेला आहे आणि मऊसूत आणि खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतो. इतका सुंदर हा पापड तयार झालेले आहेत. तर हे पापड मी कसे बनवले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि रेशनचे तांदूळ घेतलेले आहे आणि पण त्याला स्वच्छ 3-4 पाण्याने मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. म्हणजे पाणी जोपर्यंत स्वच्छ निघत नाही तोपर्यंत मी धुतच गेली. 4-5 पाण्याने छान धुवून घेतले आहेत आणि आता मी याला 3 दिवस मुरत ठेवणार आहे. आणि आता बघा 3 दिवस झालेले आहेत. मी पाणी बदलवत होते रोज एक दिवस 24 तासानंतर. आणि आता मी मिक्सरला वाटून घेते. ते पाणी काढून घेतल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते तांदूळ. आता हे मिक्सरला वाटून घेतली. हे बघा किती छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट मी एका पातेल्यात काढून घेते. अशाच प्रकारे सगळे तांदूळ मी वाटून घेते. 3 दिवस भिजवल्याने तांदूळचे पापडची चव खूप छान लागते, म्हणून 3 दिवस भिजवून पण केले जाते आणि 1 दिवस भिजवून पण तुम्ही पापड करू शकता. पण इथे 3 दिवस भिजवले की छान गव्हाच्या चिकासारखे कशी कुरडी वगैरे लागते तशाप्रमाणे हे पापड लागते. हे बघा किती छान प्लेन चिक तयार झालेलं आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही 3 दिवस भिजत घालून पापड बनवा. तर इथे मी 2 भांडे 1 भांडं घेतलं आहे मोजमाप करण्यासाठी. तर हे 2 भांडे तेवढं चिक भरलेलं आहे आणि त्या 2 भांडेच्या मी इथे 2 भांडेचे मी 14 भांडे मी इथे पाणी घातलेलं आहे. म्हणजे 1 भांड्याला 7 भांडे पाणी मी घातलेलं आहे. आणि पोहे खाण्याचे 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि पाणी उकळलं आहे आणि त्यात हळूहळू हे छान सोडून देते आणि एकसारखं त्याला ढवळून घेते, म्हणजे गुठळी पडत नाही. अगदी हळूहळू सोडायचं आहे. वरचा हात हळूहळू सोडायचा आहे आणि खालच्या हाता अगदी जोरजोरात फिरवायचा आहे, म्हणजे आपल्या गुठळ्या धरत नाही आणि चिक व्यवस्थित पडतं आहे. बघा किती प्लेन चिक झालेलं आहे मस्तपैकी. हे बघा किती छान झालेलं आहे पांढरं शुभ्र. आता अर्धा तास मी याला शिजवून घेतलं आणि झाकून ठेवलं 10 मिनिट आणि आता वरती प्लास्टिक वगैरे टाकून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे मी पळीने फिरवून घेतले, पापड तयार करून घेतले. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतात हे पापड. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.